टीईटी परीक्षा रद्द करावी, 15 मार्च 2024 रोजीचा संच मान्यतेचा आदेश मागे घ्यावा, शिक्षण सेवक पद रद्द करावे व जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागण्यांसाठी 5 डिसेंबर 2025 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवून तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी दिली. कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ महापालिका शाळा, खासगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज मुख्याध्यापक संघ कोल्हापूर येथे पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी व्यासपीठाचे अध्यक्ष SD लाड होते. टीईटी परीक्षेसंदर्भात राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र अद्याप प्रत्यक्षात याचिका दाखल झालेली नसल्याने शिक्षकांमध्ये अस्वस्थता आहे. तसेच 15 मार्च 2024च्या संच मान्यतेच्या आदेशामुळे राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त ठरले असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन त्यांचे भवितव्य धोक्यात आल्याची बैठकीत नमूद करण्यात आले. शिक्षण सेवक पद रद्द करणे व जुनी पेन्शन योजना लागू करणे या मागण्यांवरही सविस्तर चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर 5 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता दसरा चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी शाळा बंद ठेवून मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी आमदार जयंत आसगावकर, सभाध्यक्ष SD लाड, शिक्षक नेते दादा लाड, फोटोचे राष्ट्रीय सरचिटणीस सुधाकर सावंत, कार्यालयीन चिटणीस उमेश देसाई, पुरोगामी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रसाद पाटील, विलास पिंगळे, शिक्षकेतर संघटनेचे बाबा पाटील, मुख्याध्यापक संघाचे सचिव RY पाटील, खासगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे भरत रसाळे, राजेंद्र कोरे, संतोष आयरे, शिक्षक समितीचे प्रमोद तोनकर, ज्योतिराम पाटील, मिलिंद तोडकर, संजय देमाण्णा, रविकुमार पाटील, बाबासाहेब पाटील, जुनी पेन्शन संघटनेचे मंगेश धनवडे, शिक्षक परिषदेचे उदय पाटील, पदवीधर शिक्षक संघटनेचे सुकुमार पाटील, माध्यमिक शिक्षक संघाचे राजेश वरग, शिक्षक भरतीचे गजानन कांबळे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे DY कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 5 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जो मोर्चा शिक्षकांचा काढला जाणार आहे याचा नियोजनासाठी आज या ठिकाणी बैठक बोलवली व्यासपीठाच्या वतीनं. खऱ्या अर्थानं TETचा प्रश्न असेल, संच मान्यतेचे निकषाचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी 15 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा आदेश आहे या आदेशानुसार बऱ्याचशा मराठी शाळा या बंद होणार आहेत आणि आमच्या वाड्या वस्त्यावरच्या मुलांचं शिक्षण त्या ठिकाणी थांबणार आहे. याला कुठंतरी ठामपणे विरोध करण्यासाठीच, म्हणजेच खऱ्या अर्थानं मराठी शाळा टिकवण्यासाठी या ठिकाणी असे बरेचसे प्रश्न घेऊन शासनाच्या विरोधी मोर्चा आयोजित केलेला आहे. या मोर्चामध्ये जिल्ह्यातल्या प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक असेल, या सर्व शाळांमधील शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, आमचे प्राचार्य असतील, संस्थाचालक असतील, यांनी ठामपणे या मोर्चामध्ये उतरावं आणि या मोर्चाला पाठिंबा द्यावा, जेणेकरून शासनाला या प्रश्नासंदर्भात जाग यावी आणि आमचे जे प्रश्न आहेत या प्रश्नांना त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका शासनाने करावी, यासाठी हा भव्य असा मोर्चा आयोजित केलेला आहे. हा मोर्चा 5 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजता दसरा चौक येथून निघणार आणि तो कलेक्टर ऑफिसवर जाणार आहे. तर या मोर्चामध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हावं, हेच या निमित्ताने मी आवाहन करतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.